राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बांधवांनो, जो पीक विम्याचा प्रश्न होता, नुकसान भरपाईचा प्रश्न तुमच्या मनात होता, तो आता त्याचा जो मार्ग आहे वाटपाचा, तो आता मोकळा झालेला आहे. आता थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. होय, आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे. पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकरी बांधवांना आता चांगलाच एक मोठा दिलासा मिळणार आहे, असं पण आपण म्हणू शकतो. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का? तालुक्याचं नाव आहे का? कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर हे पैसे मिळणार आहेत? आता सर्व काय अपडेट आपण शेतकरी बांधवांनो बघण्याचं काम करणार आहोत. यासाठीच फक्त आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. जर का आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती याच चॅनलवरती दररोज पाहायला मिळेल. तर आता चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये शेतकरी बांधवांनो अपडेट. आता पहा, नेमकी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कशा पद्धतीमध्ये तुम्हाला वाटप होणार, पूर्ण बातमी आता शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुमच्या जिल्ह्यात नेमकी पीक विमाचे पैसे कधी मिळतील, किती वाजेपर्यंत मिळतील ते पाहण्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. तर चला आता पाहूयात. तर बघा, आता शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा, अखेर शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आलेली असून यामुळे शेतकरी बांधवांना एक चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो. कारण की तसा शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आणि यामुळेच राज्यभरातील बरेच शेतकरी बांधव चांगलेच खुश झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पहा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे, पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. अखेर मोठी घोषणा झालेली आहे. राज्य सरकारने आता फक्त नुकसान भरपाई देण्याचे निर्णय घेण्यात आलेला नाही, तर पीक विमा रक्कम देखील मिळणार असून आता राज्यातील शेतकरी बांधवांना एक चांगला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. बघा, आता सरकारच्या माध्यमातून 5 ते 6 जिल्हे नाहीत तर 10 जिल्ह्यांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाईल, असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगणं आहे. मग आता शेतकरी बांधवांनो यादीकडे लक्ष द्या. नेमकी ते कोणते जिल्हे आहेत? 10 ते 15 जिल्हे. त्या जिल्ह्यांमध्ये सरकार आता पैसे पीक विमा रक्कम वाटप करणार आहे. अशा सर्व जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आपण बघणारच आहोत. त्यासाठी आता फक्त शेतकरी बांधवांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. संपूर्ण अशी सविस्तरपणे माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळेल. आता फक्त लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा. पूर्ण पैसे या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाईचे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता बघा, आता या ठिकाणी पूर्णपणे डीबीटीला मान्यता दिलेली असून लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण पैसे पीक विमा नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहेत. आता एक मोठा दिलासा राज्यातील शेतकरी बांधवांना मिळेल असं आपण डायरेक्ट म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की असा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांसाठी घेण्यामध्ये आलेला आहे. तर चला आता हे पैसे नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर वाटप केले जाणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत, संपूर्ण जिल्ह्यांची यादी दाखवतो. जर आता तुमच्या जिल्ह्याचं त्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर आता तुम्हाला 17,000 रुपयांचा पीक विमा आणि 10 ते 15,000 रुपयांची नुकसान भरपाई, तर नुकसान आणि पीक विम्याचे एकूण मिळून तुम्हाला 20 ते 25,000 रुपये रक्कम मिळणार आहे. अशी मोठी रक्कम आता शेतकरी बांधवांनो ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊन जाईल. आता यामुळे तुम्हाला शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्ण पैशांचं वाटप हे आता तुमच्या बँक खात्यावरती केलं जाणार आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे, असं पण आपण म्हणू शकतो. आणि या क्षणाला सर्वात मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी घेण्यामध्ये आलेला आहे आणि हीच आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. तर आता नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत, आता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. यासाठी फक्त आता तुम्ही आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला.
पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेली आहे. बघा आता या ठिकाणी हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहेत. आता त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला यादी वाचून दाखवण्याचं काम करत आहे. त्यासाठी फक्त आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील. एक मोठा दिलासाच आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं देखील शेतकरी बांधवांनो आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता शेतकरी बांधवांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत. तर चला आता नेमकी हे पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात वेगाने होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात जास्त रक्कम मिळणार आहे, यादी आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघणार आहोत. तर आता बघा, आता या ठिकाणी जे पण जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यामध्ये आलेले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना म्हणजे की प्रति शेतकरी 17,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई देखील 10 ते 15,000 रुपये अशी एकूण तुम्हाला 20 ते 25,000 रुपये रक्कम आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झालेला असून आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता नेमके आपण पाहणार आहोत कोणते ते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये रक्कम सर्वात अगोदर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. तर आता चला आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जालना. जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल, तर आता जालनामधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. 17,000 रुपये पीक विमा आणि नुकसान भरपाईचे 10 ते 15,000 रुपये असे एकूण 25 ते 30,000 रुपये रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बुलढाणा बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. बीड बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा होणार आहे. आता गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम आणि नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो यवतमाळ वाशिम मधील जर शेतकरी असाल, तुम्हाला देखील पीक विमा कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल. त्याचबरोबर नुकसान भरपाईचे देखील तुम्हाला पैसे मिळालेले नसतील आणि तुम्हाला असा प्रश्न असेल की नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळतील, तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पीक विमा रक्कम तर मिळणारच आहे, त्याचबरोबर नुकसान भरपाई देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. अकोला जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अकोला जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे. सोलापूर, सातारा, रायगड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.